रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कोर्टात गेला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दोनही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। गेल्या 3 महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा सुरू आहे। नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांच्या देखरेखीखाली तयारीला आता चांगलाच वेग आलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अपडेट? तागवी एकंदरीतच अधिवेशन संपलेलं आहे, मात्र रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भातली घोषणा कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता। आणि अखेर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत संयुक्त एक बैठक घेणार असल्याची माहिती आहे। आणि या बैठकीमध्ये नाशिकचं पालकमंत्री पद आहे ते गिरीश महाजन यांच्याकडेच ठेवणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे। दरम्यान रायगड संदर्भातील तिढा आहे तो शिंदे आणि पवार यांना एकत्रित बसून सोडवण्याचा मानस असल्याचंही समोर येतंय। 12 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड दौऱ्यावरती आहेत आणि रायगडवरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ते अभिवादन करताना पाहायला मिळतील आणि या भेटी दरम्यान हा तिढा आहे तोही सुटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। लागवी निश्चित। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।